मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर शिवारात बिबट्याचं अक्षरशः धुमाकूळ सुरू असून गेल्या 15 दिवसात तब्बल 6 शिकारीच्या घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गावालगतच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्यानं शेतकरी, शेतमजूर तसंच जनावरे घेऊन जाणाऱ्या नागरिकांचं दैनंदिन जीवन धोक्यात आलंय। मात्र वन विभागाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान आज पहाटे पुन्हा एक ताजी घटना समोर आली असून पारडी वैजापूर शिवारातील गट क्रमांक 80 मध्ये आज सकाळी सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने एका वगारीचा फडशा पाडला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तातडीनं उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला। यावेळी उपसरपंच तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, पोलीस पाटील सदानंद पवार, बाबूराव पवार, केशव करहाळे, रावसाहेब पवार, जयवंत पवार आदी उपस्थित होते। पवार, राहणार पारडी वैजापूर, तालुका मुदखेड। आज रात्रीला माझ्या शेतातील म्हैशीच्या वगारावर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण त्याचा जीव जाऊन तो मृत्यू झालेला आहे। मी जेव्हा सकाळी 6 वाजता शेताकडे दूध काढण्यासाठी आलो त्यावेळेस येऊन बघतो तर काय वगार हा मृत्यू झालेला आढळून आला। नंतर मी आमच्या येथील जे वनरक्षक मॅडम आहेत त्यांना फोन केला। त्यांनी 8-8:30च्या अंदाजात एक रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पाठवून दिले आणि बघा माझ्या शेतातले हाल कालच्याच वाऱ्यामध्ये हे बघा अशी झाली हाल, पाठीमागलं सगळं गेलं। कालच्या वाऱ्यामध्ये केळीचं नुकसान झालं। कसा बसा तरी उदरनिर्वाह माझा दुधावर होता, त्या दुधात सुद्धा आज केलेला आहे। तरी आता शासनातर्फे लढाव तरी आम्ही शासनाला किती आरडू सांगलं तरी बी आमची शासन कोणी दखल घेत नाही। मॅडमला वारंवार 3दा फोन केला, पत्रकार सुद्धा मी बोलवले आहेत, तुम्ही थोडं काळजीपूर्वक या। तर हो 8:30 वाजता येतो म्हणले। आता नंतर त्याने एका कर्मचाऱ्याला पाठवून दिलं, त्यानं पंचनामा की काय नाही की आता याच्या पुढली काय आहे ती मॅडमला आम्ही हात जोडून विनंती सांगतो, तुम्ही आरोपी गेला नाही, तुम्ही इथं तात्काळ येऊन हानी करून आमचे एकच नाही आतापर्यंत या 15 दिवसात जवळपास 10 ते 12 वासरा असे खालेले आहेत। तरी मॅडमला कशी विनंती करतो मी शेतकरी या नात्याने की त्यांनी लवकरात लवकर येऊन आमचा हे पंचनामा करून आम्हाला जे काय तुमच्या तर्फे मोबदला भेटेल त्याची पूर्तता करण्याची नम्र विनंती आहे। आज आमच्या येथील शेतकरी संतोष दिगंबरराव पवार यांच्या शेतामध्ये बिबट्यानं त्यांच्या म्हशीचं वासरू खालेलं आहे। त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसायावरच होता। कालच्याच वाऱ्या वादळामध्ये त्यांच्या आखाड्यावरील पत्रे पूर्णपणे उडून गेलेले आहेत आणि त्यांच्या केळीचं पण अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे निसर्गापुढे आणि शासनापुढे। आज आम्ही सकाळी इथं बघायला शेताकडे आले असता अधिकाऱ्यांना फोन लावले, कुठलाही अधिकारी इथे यायला तयार नाही। रिटायर झालेल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी पाठवून पंचनामा करत आहेत। फॉरेस्टच्या कानसेट्टे मॅडम यांना सुद्धा आम्ही फोन लावला, कानगुले सरांना फोन लावला, तरी ते कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाहीत। एक रिटायर अधिकारी कर्मचारी त्यांनी पाठवून देऊन हा सगळा थातुरमातुर कारभार त्यांचा चालू आहे। आणि आजपर्यंत आमच्या गावामध्ये एक 10-15 असेच घटना घडलेल्या आहेत, त्याला आतापर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हा शासनावरचा उठत चाललेला आहे आणि शासनातर्फे शेतकऱ्याला कुठलीही मदत आजपर्यंत लाभलेली नाही। फक्त हे प्रस्ताव दाखल करायचे, या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं सोडून द्या, याच्याच खिशातले 1000-500 ते प्रस्ताव दाखल करण्याला खर्च होत आहेत आणि तो परत डबघाईत येत आहे। तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी ग्राउंड लेवलला लक्ष द्यावे। मी असे आरएफओ सरांना विनंती करतो की आपण आपल्या तळागाळातील कर्मचाऱ्यावर आपलं नियंत्रण आहे का नाही, हा आमचा शेतकऱ्यांचा सवाल आहे आपल्याला। संतोष पवार यांच्या शेतामध्ये आलेला आहोत, तरी त्यांच्या शेतामध्ये बिबट्याने एका वगारावर हल्ला करून त्यांचे मृत्यू झालेला आहे। तरी लाईट खात्याचं वारंवार आम्ही लाईट खात्यांना सांगितलेलं आहे, लाईट असले तर शेतकरी जागेवर येईल आणि लाईट असल्यावर खूप मोठा फरक पडेल। जागेवर लाईट असल्यावर तर शेतकरी जागलीला येईल शेताकडे आणि ही मोठी नुकसान टळली असती। आम्ही वारंवार लाईट खात्यालाही निवेदन दिलेलं आहे, तरी तेही सिरियस घेत नाहीत। आज एकदम गावाजवळ येऊन सुद्धा बिबट्याने हल्ला केलेला आहे। वारंवार असे हल्ले होत आहेत आणि हल्ले झाल्यामुळं शेतकरी भीतीच्या वातावरणामुळं खूप परेशान आहेत। उद्या शेतकऱ्यावरही हल्ला होऊ शकतो, यामुळे शासनानेही गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी शासनाला विनंती करतो आणि थांबतो। लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अमोल टेकले,
मुदखेड, जिल्हा नांदेड. लोकनायक न्यूज